विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतीकरिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनलवर पहा आजची ही एक विशेष बातमी। आपण पाहत आहात न्यूज वन महाराष्ट्र चॅनल। मी संतोष रोकडे। सर्व प्रेक्षकांचं स्वागत। ग्रेट बेड या विशेष कार्यक्रमात आज आम्ही निवड केली आहे कळंब तालुक्यातील वाठोडा गावचे लोकप्रिय सरपंच श्रीश भाऊ अण्णासाहेब पाटील। श्रीश भाऊ पाटील यांच्याबद्दल मुद्दामून सांगावंसं वाटतं की ही व्यक्ती अभियंता, सुरुवातीच्या काळामध्ये 1 वर्ष जॉब सुद्धा केला, परंतु कुठेतरी वाटत होतं की आपण आपल्या गावाकडे जावं आणि आपल्या गावातील जी माणसं आहेत त्या लोकांना अगदी एक सन्मानाचं, स्वाभिमानाचं जीवन जगता यावं यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। अगदी गावावर असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटीच ते गावाकडे आले आणि नुसते आले नाहीत तर या गावातील जी काही सत्ता समीकरण आहेत ते आपल्या हाती घेतली आणि त्याचा फायदा या ठिकाणी या वाठोडा गावातील लोकांना झाला। अगदी पहिल्यापासूनच एक निस्वार्थपणे आपल्या गावावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून श्रीश भाऊ पाटील यांची ओळख आहे आणि त्यांच्या कार्याची एक पोचपावती म्हणून त्यांच्या सौभाग्यवती 1 वेळा जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य आणि आता या ठिकाणी ते स्वतः सरपंच आहेत। एक इतक्या वर्षापासून राजकारणात राहणं एवढं सोपं नाही, परंतु असं म्हणतात की जी माणसं निस्वार्थ असतात, प्रामाणिक असतात, चारित्र्य संपन्न असतात, गुणी असतात आणि माणसामध्ये मिसळून माणसांना न्याय देण्यासाठी झगडणारी असतात, अशा लोकांवर लोक प्रेम करतात। कारण असं म्हणतात की ज्या माणसाकडे या सर्व गोष्टी आहेत तीच माणसं राजकारणामध्ये अनंत काळ टिकून राहू शकतात। अगदी भाऊ म्हणजे या ठिकाणी राजकारणातील अगदी एक जिंदादिल व्यक्तिमत्व। अगदी कधीही स्वतःच्या पदाचा, डिग्रीचा त्यांना कधी गर्व वाटला नाही। कारण एक सांगावंसं वाटतं की भाऊ अभियंता, त्यांच्या बॅचची जी मुलं आहेत आज सगळी फॉरेनला आहेत, अगदी मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, परंतु भाऊंना या पदाचा किंवा विदेश प्रदेश या कधीही गोष्टीचा मोह पडला नाही। ते सांगतायत की मेरा वतन आणि माझं गाव, अगदी मेरा गाव मेरा देश या वाक्याप्रमाणे ते गावाकडे आले आणि गावचे होऊन बसले। आज या ठिकाणी या गावामध्ये काय सुरू आहे, त्यांचं काय कार्य आहे, कशा पद्धतीने भाऊंची जडणघडण झाली, कसे ते राजकारणामध्ये आले, एक अभियंता ते नेता हा प्रवास त्यांनी कसा पूर्ण केला हे सर्व जाणून घेण्यासाठी आमची टीम या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाली आहे। आपल्या समोर आहेत कळंब तालुक्यातील वाठोडा गावचे कार्यसम्राट सरपंच श्रीश भाऊ अण्णासाहेब पाटील। भाऊ, ग्रेट बेड या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत। एक अभियंता ते नेता हा आपला प्रवास आहे, या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगा। मी कॉलेज सुटल्यानंतर 1 वर्ष नोकरी केली। नोकरीत करत असताना माझं असं लक्षात आलं की आपलं गावाकडे भरपूर हे आहे, गरिबी आहे, त्यानंतर लोक तेवढे सुशिक्षित नाहीत आणि असंही माझ्या लक्षात आलं की शिक्षणाच्या बाबतीत हा भाग मागासलेला आहे। तसेच मी काही मुंबईचे लोक बघितले जी की इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, काही मंत्रालयात लागले होते, त्यांनी शिक्षण घेतलं, नोकऱ्या केलेल्या नोकरीतले पैसे जमवले आणि शेवटी काय केलं, गावाकडे 1-2-3 एकर जमीन घेतली, एक गावाकडे बंगला बांधला। मग हे आयुष्यभर झटून शेवटी आपल्या मातृभूमीबरोबर प्रेम करतात म्हणून गावाकडे जातात रिटायरमेंटला, मग राहायची सोय व्हावी। आपल्याकडे तर सगळंच आहे, शेतीबाडी आहे, घर आहे, एक कष्टाळू आई आहे, म्हणून आम्ही इथे एक पाईपलाईन मोटरचं दुकान एक बाहेर व्यवसाय म्हणून चालू केला। भाऊ बंधूंचा चालूच होता, त्याच्यात मी त्यांना मदत करण्यासाठी गावाकडे आलो। गावाकडे आला असताना असं समजलं की लोकांना बाहेरची खूप कमी माहिती, शिक्षणाबाबत तर कुणाला तेवढं हेच नसायचं, आवडच नाही। मुलगा 10वी झाला की त्याला ह्याच्यात पाठवायचं शेतात, मुलगी 10वीपर्यंत गेली की शिक्षण 10वीपर्यंत शाळेत गावात असल्यामुळे कुणाच्या लग्नाचे लोक विचार करायचे आणि शहरात असं दिसायचं की ते PhD लोक करतात, BA आपलं नंतर हे करतात, उच्च शिक्षण घेतात, आयुष्यात त्यांनी कमवलेले पैसे शिक्षणासाठीच घालवतात। आणि परदेशातलं हे मी एक इंजिनियर होतो, माझे मित्र काही तर तो परत फॉरेनला गेले होते, ते तिथं सांगत होते की 21 वर्षापर्यंत आई वडील फक्त आपल्याला मदत करतात, 21 वर्षाच्या पुढे आपण स्वतःहून कमवायचं आणि स्वतःहून शिकायचं, असं हे परदेशात कार्य आहे। आणि MS केलं, PhD केल्याशिवाय परदेशात आपण जगू शकत नाही आणि त्यामुळे ते देश सुधारले। मग इथे लोकांचं आपण सुशिक्षित असल्यामुळे लोक माझ्याकडे यायला लागले, प्रश्न विचारायला लागले, माहिती घ्यायला लागले, त्यात मी लोकांच्या संबंधात आलो। लोकांच्या संबंधात आल्यानंतर मग ग्रामपंचायतीचा कारभार माझ्या हाती दिला। ग्रामपंचायतीचा कारभार दिल्यानंतर तालुक्याला मी सतत BDOंना
त्यानंतर असिस्टंट इंजिनियर, ज्युनियर इंजिनियरला ह्यांना भांडून कामं गावात आणत होतो. ते इतर पक्षाचे लोक पाहत होते. त्यामुळे पंचायत समितीचे इलेक्शन लागल्यानंतर आमचं महिला राखीव पद पडलं. आम्हाला आग्रह केला तुमच्या मंडळीला उभं करा. आता आमचे एक मोठं शेतकरी घराणं, मोजक्या शेतकरी घराण्यातल्या महिला सहसा बाहेर पडत नाहीत. पण गावातले 20-25 लोक माझ्या मंडळीला हटच धरला, ताई तुम्ही पंचायत समितीला उभंच राहावं लागतं, तुम्ही घरी बसून काय करता. मग पंचायत समितीला उभं राहिल्यानंतर पंचायत समितीलाही 50% मतदान झालं. लोकांनी त्यावेळेस पक्ष बघितला नाही, शिवसेना नग्न होती, कुठेच नव्हती. पण एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगली फॅमिली. बरेच लोकांना इतर विरोधक विचारायचे की तुम्ही ह्यांना मतदान करणार आहात म्हणून ठामपणे सांगताय का. शिवसेना तर हे भेद करणारा. माझ्या गावात तर जवळपास 20% मागासवर्गीय, 15 ते 20% मुस्लिम समाज. आणि कसं काय मग लोक म्हणायचे की नाही बुवा, ते सगळ्यांना हे करून पकडतात, सगळ्यांना सामावून घेतात, त्यामुळे आपल्याला मतदान पक्षविरहित करायचं. आणि त्यावेळेस मग पंचायत समितीचं काम पाहिलं. काही लोकांना विचारायचे की हे मोठे लोक घराच्या बाहेर निघतील का. तर ते उत्तर द्यायचे कुणाच्या गरीबाला आपण जर निवडून दिलं तर तिकिटाला काही काम करायचं असलं तर तिकिटाला आपल्याला पैसे मागेल. त्याच्याऐवजी ह्यांना जर निवडून दिलं तर हे स्वतःच्या पैशाने कळवलं जातील आणि आपलं काम करतील. ह्याच्यावर त्यावेळेस निवडून दिलं. दुसऱ्या जिल्हा परिषदलाही निवडून दिलं. तेव्हापासून माझ्या गावात ग्रामपंचायत माझीच आहे. आमचेच हे ज्या वेळेस ओपनचं ग्रामपंचायतला हे पडतं आरक्षण, त्यावेळेस मला सरपंच म्हणून ते आवर्जून करायला होतात. एक सरपंच या नात्याने वाठवड्याच्या ज्या काही विकासाच्या वाटा आहेत आपण त्या पूर्णपणे प्रकाशमय केल्या आहेत. एक गावामध्ये एक विकासाचं पर्व किंवा गावामध्ये विकास आला पाहिजे यासाठी आपली धडपड होती आणि आहे सुद्धा. तर कशा पद्धतीने आपण ह्या विकासाच्या वाटा पूर्ण केल्या. विकासाच्या वाटा पूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की गावात शिक्षण वाढवायचं, गावाला एज्युकेट करायचं, वयोवृद्ध लोकांनाही नवीन तंत्रज्ञान दाखवायचं, सांगायचं. माझी डेअरी आहे, डेअरीच्या टूर घेऊन आम्ही अहमदाबादला गेलो. तिथे संपूर्ण अमूलचा प्लांट दाखवला, तिथे सार्वजनिक गोटे दाखवले, व्यक्तिगत गोटे लोकांना दाखवले. तेव्हापासून त्यांना दुधाचं उत्पन्नात वाढलं. त्यानंतर आमच्या गावात एक दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भाग मला असं निदर्शनास आलं की शेवटचं पाणी आपल्याला कमी पडतं. मग आम्ही बटाट्याचं उत्पन्न काढायचं म्हणून एका दोघाला विचारलं. ते म्हणले बटाट्याचं उत्पन्न काढायचं आहे व सगळं माहिती आहे, पण बटाट्याचं बेणं व्यवस्थित मिळत नाही. मग आमच्या गाडीतच आम्ही त्या मंचरला गेलो. तर एक वयोवृद्ध व्यक्तीला घेऊन गेलो, त्याला की ह्याची आवड, आणि त्याने तिथे मग त्या बेणं आम्ही त्याच्या स्वतःसाठी खरेदी केलं, थोडंफार तिकीट टाकून आणलं. आणि नंतर ते बटाट्याची गावात प्रसार इतका झाला की आता आमच्या गावातून फोन जरी केला त्या व्यापाऱ्याला बेणं पाठवून दे तर 20 टनाची ट्रक बेणं आमच्या गावात येतं. आणि ते 1-2 जण ज्यांच्यावर विश्वास पटलेला आहे किंवा ज्यांची चांगली सतत फोन करतात त्याच्यापासून ते बेणं घेतात. त्याच्यामुळे ते शॉर्ट ड्युरेशनचे पिकं कसे घ्यायचे, लॉंग ड्युरेशनचे पिकं केव्हा घ्यायचे, ऊस किती कमी करायचा, किती ठेवायचा, ही लोकांना माहिती दिली. दुसरी एक, मी गावाच्या विकासासाठी कुठल्याही अधिकाऱ्याला गावात शिवीगाळ होऊ देत नाही. अधिकारी त्यांना सांगतो, अधिकाऱ्याला पगार आपल्या सेवेसाठी मिळतो. अधिकारी गावात आला तर आपलं डेव्हलपमेंट होणार आहे, अधिकारी गावात आला नाही तर आपण डेव्हलपमेंट आपली होणार नाही. तहसीलदार हा लोक म्हणतात की दंड अधिकारी आहे, पण तहसीलदार हा आपल्याला प्रोटेक्शन देणाराही अधिकारी आहे हे सांगावं लागतं. BDO हा ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याचं फुल फॉर्म लोकांना समजून सांगावं लागतं. ब्लॉक डेव्हलपमेंट म्हणजे आपला तालुका हा ब्लॉक आहे आणि त्याची सुधारणा करण्यासाठी शासनाने पगारी देऊन ठेवलेला आहे. त्यानंतर ग्रामसेवक हा आपल्या सेवेसाठी आहे, त्याला जर शिवीगाळ केली तर तो येणारच नाही, त्याची पगार तर चालूच राहील. तलाठी हा आपल्याला नक्कल देण्यासाठी अधिकारी ठेवलेला आहे. तलाट्याला आपण जर वाकडं तिकडं बोललात तर तो आपल्याला कधीच मदत करणार नाही. त्यामुळे आमच्या गावात अधिकाऱ्यांसाठी आसन व्यवस्था, त्याच्यात लाईट, फॅन वगैरे, किंवा एखादा अधिकारी जर मी सरपंच आहे तोपर्यंत तरी कमीत कमी आतापर्यंत ठेवलंय, तो 3-4 तास जर गावात बसला तर त्याचा नाश्ता आणि चहा पाण्याची सगळी व्यवस्था केली जाते, जेणेकरून त्याला कंटाळा येऊ नये आपल्या गावाचे कामं करावे. भाऊ, मला आणखी तुम्हाला विचारावं असं वाटतं की एक सामाजिक कार्य करत असताना किंवा या ठिकाणी राजकारणात तुम्ही आहात, तर या सर्व बाबीमध्ये एक तुम्हाला जे यश भेटलं आहे, खऱ्या अर्थानं कुटुंबाची एक प्रचंड साथ
असावी लागते ती जी तुम्हाला लाभलेली आहे, तर या सर्व यशामध्ये नेमका वाटा कोणाचा आहे? पहिलं संस्कृती म्हणलं मला मिळाली माझ्या आईपासून, की वागावं कसं, गोरगरिबाला रिस्पेक्ट द्यावा. तेही माणसंच आहेत, आपणही माणसंच आहोत, त्यांच्या इतर सुखादुखात आपण सामील व्हावा. आणि नंतर माझ्या मंडळीकडून मला साथ मिळाली. आत्ताही कुठला कार्यक्रम असतो की आम्ही दोघं जण सकाळी 6 वाजता गावात हजर असतो. मग काही लोक नावं ठेवले तरी आम्ही म्हणत असतो आपण चांगल्या कामासाठी दिवस घालवला. लोकांनी नावं ठेवले तरी त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं नाही, पण जनतेला पाहिजे ते आपण द्यायचं. आणि तिचाही मला त्या ह्याच्यात भरपूर साथ मिळते. मला एक शेवटचा तुम्हाला मुद्दा विचारायचा आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात. गावातील लोकांना अगदी सुख कसं मिळेल किंवा कसं गावचा विकास होईल यासाठी आपले प्रयत्न होते आहेत आणि राहतील सुद्धा. तर या ठिकाणी पाणी फाउंडेशनच्या बाबतीमध्ये आपण सहभाग घेतला आहे, तुमचं योगदान आहे. तर नेमकं काय, कशी प्लॅनिंग सुरू आहे किंवा कसं तुम्ही लोकांना एकवटलं आहे? आता पाणी फाउंडेशनमध्ये पहिल्या वर्षी आम्हाला पहिलं बक्षीस मिळालं. आम्ही सर्व सकाळी 6 वाजता माझ्या मंडळीसहित जात होतो. वास्तविक पाहता आम्ही शेती भरपूर असल्यामुळे व्यक्तिगत शेतात कधी काम केलं नाही, पण पाणी फाउंडेशनच्या शेतात सगळ्यांबरोबर आम्ही काम करत होतो. आणि त्या लाईनमध्ये दोघंही राहायचो. असं नाही की आपण दुसऱ्याला सांगतो आणि एक काम करतो. दुसऱ्या वर्षी आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये काम केलं. पाणी फाउंडेशनमध्ये काम करत असताना एवढंच आम्ही लोकांना सांगत होतो, इथून पैसे मिळणार नाहीत, पण पाणी फाउंडेशनचं आपल्या पाण्याबद्दलची माहिती आणि शिक्षण हे देणार आहेत लोक. इथे पैसा हा विषयच नाही. त्यामुळे लोकांना ते खरं वाटायचं. मध्ये दुष्काळ पडल्यामुळे पाण्याची जरा जास्त परिस्थिती खराब होती, त्यामुळे लोकांना गरज वाटली. गावातून मिळालेला मेसेज जो आहे की यासाठी आपण स्वतःहून सुद्धा खर्च करतायत, तर नेमकं काय नेमकं त्याचं? स्वतःहून खर्च म्हणजे कसं आहे, आपण रेग्युलर असं झालं की पाणी फाउंडेशन हे येतं लग्न सराईच्या दिवसात, आणि लग्नाला पत्रिका आली हे आली की जवळपास माझे 50-60 हजार रुपये ते लग्न ते दाणे येण्यात जातात. आणि तोच खर्च मी पाणी फाउंडेशनमध्ये लोकांच्या नाश्त्याला. पुढील काळामध्ये या वाठोडा गावासाठी आपल्या मनामध्ये काय प्लॅनिंग आहे? आता वाठोडा गावामध्ये दुधाचं उत्पन्न वाढलंय, तुतीचं रेशीमचं उत्पादन वाढलंय. पुढे आता रेशीमचे भाव आता डाऊन आहेत, पण रेशीमचे धागा निर्मिती केंद्र ते एक काढायचं. दुधाचं मध्येच आमचा प्लॅनिंग होता की कोल्ड स्टोरेज ते आणायचं, पण गव्हर्नमेंटचे हे बदलले, नॉर्म्स बदलले की प्रायव्हेट लोकांनाही डेअऱ्या द्यायला चालू केलं त्यांनी. त्यामुळे रान्नी, रूपमाता यांनी त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट चालू केले. त्यामुळे तो आमचा प्लॅन आम्ही बाजूला सरकवला आणि लोकांना रेशीम उत्पादनाकडे लावले. रेशीमचं धागे निर्मिती केंद्र एक चालू करायचं आहे. त्यानंतर बचत गटामार्फत दाल मिल एक आलेले आहे, ते डाळीचं उत्पादन बचत गट चालू करत आहे. आणि मोठ्या प्रमाणात महिलांना त्याच्या सहभागी घेण्यासाठी महिलांचे बचत गट चालू केले. पुरुषांचेही बचत गट चालू आहेत. आणि त्याचे रेग्युलर आर्थिक अडचण ही बचत गटामार्फत सोडवली जाते. पाणी फाउंडेशन मार्फत हे एकच झालं की मी पंचायत समितीला असताना, जिल्हा परिषदला असताना शासनाचे पैसे आणून कामं करायचे, पण लोकांना ती महत्त्वाची वाटत नव्हते. त्याच्याबरोबर त्या कामाची आस्था त्यांच्याकडे निर्माण होत नव्हती. पण ज्यावेळेस त्यांनी स्वतः घाम गाळून ते कामं केले त्यावेळेस ते त्या कामाला राखत बसतात. ही बोट तुटलं नाही पाहिजे, हे झालं नाही पाहिजे, आपण केलेलं आहे. पाऊस पडला की सगळे लोक जातात, आपण पण केला होता, त्याच्यात किती पाणी साचलंय. आणि ह्याच्यामुळं आज मितीला आमच्या खालच्या गावाने टँकर चालू आहेत, पण माझ्या गावात आज मितीला आडात 20 फूट पाणी आहे. त्यानंतर आरोग्याचंही आहे. पाणी फाउंडेशनने आम्हाला शुष्कखड्डे घ्यायला लावले. शुष्कखड्ड्यामुळे आमच्या गावातल्या आजूबाजूच्या विहिरींना सगळ्यांना पाणी आहे. आजूबाजूच्या विहिरींना म्हणजे त्याच्यात माझाही फायदा झाला. माझी शेती गावाच्या बाजूला होते, त्यामुळे माझ्याही शेताला पाणी वाढलं. ही होती ग्रेट बेडमध्ये एक विशेष मुलाखत. या ठिकाणी शिरीष भाऊ अण्णासाहेब पाटील, सरपंच वाठोडा, एक या व्यक्तीनं, या अवलिया व्यक्तीनं गावासाठी नेमकं काय केलं आहे. निस्वार्थ व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे लोक बघतात. राजकारणात राहून सुद्धा राजकारणी वाटत नाहीत, कारण खऱ्या अर्थाने ते सोशल हिरो आहेत. भाऊ, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी आमच्या सर्व टीमच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.